सांगली प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोरदार सुरू आहे। मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्याला मिळतोय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे पाटील, प्रशांत पाटील, मालन गडदे यांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे। त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत असल्याचे यावेळी लक्ष्मण नवलाई यांनी सांगितले। तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत। उर्वरित विकास कामे करण्यासाठी संधी मिळावी अशी आशा गीतांजली ढोपे पाटील यांनी व्यक्त केली आहे। मी गीतांजली ढोपे पाटील, भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर माझ्याबरोबर आहेत आमच्या प्रभागातले ज्येष्ठ आणि भारतीय जनता पार्टीचे एक चांगले कार्यकर्ते लक्ष्मण भाऊ नवलाई, त्याचबरोबर मालनताई गडदे आणि प्रशांतदादा पाटील। आम्हा चौघांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। मी आणि लक्ष्मण भाऊ अगदी मागच्या वेळेला सुद्धा नगरसेवक होतो आणि आता पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवून त्याचबरोबर आमच्या जोडीला दोन नवीन उमेदवार दिलेले आहेत, ते म्हणजे प्रशांतदादा पाटील आणि मालनताई गडदे। या दोन नवीन उमेदवारासकट अशा एक चांगली सांगड घालून भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये सगळीकडेच फिरतोय, प्रत्येक घर टू घर जातोय आणि घरातून जो येणारा रिस्पॉन्स आहे तो इतका चांगला आहे। प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी हवी आहे। आणि नमस्कार, जय श्रीराम। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। यामध्ये आमचे सहकारी प्रशांतजी पाटील, गीतांजलीताई ढोपे पाटील, मालनताई गडदे आणि मी लक्ष्मण नवलाई गेल्या 8-10 दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही झंझावात दौरा या ठिकाणी करीत आहोत। या 10 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर प्रत्येक घराघरामध्ये नागरिक जोरदार स्वागत करीत आहेत। आज देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे। मनपा देखील 100% त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, या परिसरामध्ये शहरी गटर योजनेचा प्रश्न असेल, या परिसरामध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल, गटारींचा प्रश्न असेल किंवा स्वच्छता असेल, या सर्व कामाच्या माध्यमातून नागरिक फार समाधानी आहेत। आणि म्हणून पारंपरिक मागच्या वेळी देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले होते। यावेळी देखील नागरिकांनी पसंती दिली आहे ती भाजपच्या सर्व उमेदवारांना। कारण का, एक हा चेहरा जर बघितला भाजपच्या उमेदवारांचा तर नागरिकांना फार बरं वाटते। आणि म्हणून या परिसरामध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये जर परिस्थिती बघितली तर 100% आमचे भाजपचे उमेदवार निवडून आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत। यामध्ये कुठली शंका असण्याचं कारण नाही, कुठल्या ज्योतिषाला विटाच्या विचाराचे या ठिकाणी कारण नाही। आमचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी ह्या 10 वर्षामध्ये 40 ते 50 कोटी रुपयाची कामे या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून उर्वरित विकास कामे करण्यासाठी आम्ही जर सज्ज आहोत। नागरिक देखील या ठिकाणी मतदान करायला सज्ज झालेले आहेत। उद्याच्या 15 तारखेला या परिसरातील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो, आपलं सदैव प्रेम आमच्या पाठीशी आहे, इथून पुढच्या काळात देखील राहू दे। आमचे चारी उमेदवार आपण सर्व नागरिकांनी विक्रमी मतानं निवडून द्यावं असं या ठिकाणी मी कळकळीचे आवाहन करतो। जय श्रीराम। नमस्कार, मी प्रशांत पाटील, भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे। प्रभाग क्रमांक 17 ड गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे। आमचे नवलाई भाऊ असतील, गीतांजली ढोपे पाटील असतील, हे मागच्या पंचवार्षिकमध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि त्याच्याबरोबर आम्हाला पण काम करण्याची संधी मिळणार आहे। आणि ज्या लोकांच्या काही समस्या असतील त्या आम्ही पूर्ण करू। आणि आता होणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे त्यात प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी आम्हाला भरपूर मतं द्यावी आणि त्यांच्या आम्ही ज्या काय असतील समस्या त्या पूर्ण करू आणि येणाऱ्या 16 तारखेला आम्ही गुलाल उधळू।